नमस्कार मित्रांनो, कोकण डिस्कवरी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सिंधुदुर्ग म्हटलं की दशावतार ही लोककला सर्वांचा आवडता विषय आहे आणि त्याच लोककलेतील आज आपण एका कलाकाराला भेटणार आहोत. तो कलाकार म्हणजे दशावतारातील स्वरसम्राट सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक संदीप कोनस्कर यांना. चला तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता आपण वळणार आहोत थेट मुलाखतीकडे. नमस्कार संदीपजी, कोकण डिस्कवरी ऑफिशियल या चॅनलवर आपले स्वागत आहे. सर, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तुम्ही दशावतारी कलेकडे वळण्यापूर्वी एक भजनी बुवा म्हणून कार्यरत होता. तर एकंदरीत या भजनाची आवड तुमच्यामध्ये कशी निर्माण झाली, की ही कला तुमच्या वडिलोपार्जित होती की या कलेची सुरुवात तुमच्यापासून? तशी वडिलोपार्जितच म्हटली पाहिजे. माझे पप्पा कमलाकर भागवत संगीतकार यांच्याकडे पहिले संगीताचे धडे गेले. 1981 साली जेव्हा संप झाला मुंबईला, मोरारजी मिलमध्ये कामाला होते. 81 मध्ये संपातून इथे मुंबईतून आले. ते इथे मग भजन करायला लागले. त्याच्यातून मी इयत्ता 9वीत असताना पहिली पेटी शिकलो आणि पहिलं भजन वाजवलं ते इयत्ता 9वीत असताना. नेसली ग बाई चंद्रकला टिक्क्यांची ही गवळण वाजवली पहिल्यांदा. जेव्हा म्हणजे 9 महिन्यात जवळजवळ एक 8-9 रागातच मी भजन वाजवायला लागलो. तेव्हा एवढं स्वरज्ञान नव्हतं, पण एक ठराविक 4 गाणी घेऊन तेवढीच बसून ती भजनात गात होती. आवड होती दशावताराची, कारण गावातच कलाकार, गावात होणारी नाटकं, त्याच्यामुळे दशावतारासंदर्भात मुळापासूनच आवड होती. पण दशावतारात मी दशावतार पेटीवाला म्हणून दशावतारात पेटी वाजवेन हे मी स्वप्नात बघितलं नव्हतं. म्हणजे एकंदरीत भजनी बुवा म्हणून तुम्ही कार्यरत असतानाच तुम्हाला दशावताराची आवड निर्माण झाली. कारण कोणची गाव म्हटलं की दशावताराची खाण, असं सर्वांच्या मुखातून ऐकायला मिळतं. बघत आलेलं नाटकं वगैरे, त्याच्यामुळे दशावतार बघणं जबरदस्त आवड. नुसतं बघायला फिरायचो त्यांच्यावर, दादाबरोबर किंवा उदयबरोबर नाटकं बघायला फिरायचो. पण दशावतार पेटी वाजवून हे स्वप्नात वाटलं नव्हतं. कुठेतरी कामधंद्यासाठी म्हणजे शाळा शिकून त्या संदर्भातच होतं. पण सर, सद्यस्थितीत जर का बघायला गेलं तर संदीप कोनस्कर हे नाव दशावतारामध्ये खूप मोठं आहे. म्हणजे आघाडीचे दिग्गज जे हार्मोनियम वादक आहे त्यामध्ये तुमचं नाव घेतलं जातं. आता कोणतंही क्षेत्र म्हणा, सुरुवातीला या क्षेत्रात नाव करणं खूप कठीण असतं. तर तुमचा योगायोग कसा आहे, म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या तुम्हाला ती संधी कशी चालून आली, तो एकंदरीत प्रवास आम्हाला ऐकायला आवडेल. संधी म्हणजे कसं झालं, जेव्हा मी कॉलेज बंद केलं, 13वी 14वी 15वी झाली, त्याच्यानंतर मग मेडिकलमध्ये नोकरी केली 3 वर्ष. त्यावेळी अशी एकदा परिस्थिती झाली की दशावतार मी ह्यांच्याबरोबर, दादांबरोबर किंवा उदयबरोबर बघायला फिरायचो. तेव्हा कुठेतरी म्हणजे अशी क्वचित कधीतरी 1-2 प्रवेश बसायला सुरुवात झाली. म्हणजे दादा पार्शेकर कंपनीत असताना त्यांच्याकडे गेल्यानंतर ओळख वाढली. ओळखीत मग हा पेटी वाजवतो, मग एखाद्या प्रवेशाला शेवटचे 2 प्रवेश मला बसवायचे कधीतरी. त्याच्यातून मग ती आवड निर्माण झाली. असं उदयबरोबर गेलो तर नाईक कंपनीत उदय असताना खूप वेळा पार्शेकरांकडे वगैरे शेवटच्या प्रवेशांना 1-2 प्रवेशांना कायमस्वरूपी बसणं, म्हणजे त्याच्यामुळे आवड निर्माण झाली. जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा मग दादा म्हणायचा 1-2 प्रवेश बस, की मग त्याच्यातून ते झालं आणि मग साध्य झालं त्याच्यातून दशावतार. मग कुठेतरी कंपनीत फिरायला म्हणून पूर्ण दशावतार असं वाजवलं पहिलं गावातच मला.
पूर्ण गावातच, म्हणजे गावात जी नाटकं होतात तिथे पूर्ण दशावतार वाढले. तेव्हा साधारण कॉन्फिडन्स आला की दादा यांनी म्हणायला लागले की हा दशावतार वाजवू शकतो कुठेतरी, प्रॉपर धंद्यासाठी किंवा असा म्हणजे वाजवू शकतो दशावतार. हेच सुरुवात. सर, तुम्ही आता जे बोललात ते स्थानिक पातळीवर झालं, पण दशावतार म्हटलं की त्यामध्ये पारंपरिक कंपन्या असतात. तर एकंदरीत पारंपरिक कंपनीमध्ये हार्मोनियम वादक म्हणून तुम्ही रुजू कधी झाला, ती संधी तुम्हाला कशी निर्माण झाली, आणि त्यासाठी महत्वाचं म्हणजे तुम्हाला मोलाचे सहकार्य कोणाचं मिळालं? नंतर जेव्हा अशी आवड, म्हणजे मलाही वाटायला लागलं की दशावतार मला कुठेतरी येत आहे, म्हणून मी नंदू तुळपुळेंच्या गणेश दशावतारमध्ये कधीतरी असं त्यांचं अडलं म्हणून कधीतरी जायचो. तिथून सावकाश सुरुवात झाली. आणि दुसऱ्या वर्षी मी अष्टविनायक दशावतार नाट्य मंडळ निरवडे, मालक बंड्याबरोबर त्यांच्या कंपनीत धंदा म्हणून 110 नाटकं केली एका सीझनला. आणि पारंपरिक कंपनी म्हणाल तर मग भावी गळिंगणाने मला सांगितलं, मी सांगितलं त्यांना, सरळ सांगितलेलं की मला भजन वाजवायला येतं, पण दशावतार एवढं नाही, पण तू कसंही वाजव, तू मला माझ्याकडे ठर, तुला मी सांभाळून घेतो, काय असेल ते शिकवीन. ह्या स्वरूपात मग मी पहिला पारंपरिक असा म्हणजे भावी गळिंगण कलेश्वर कंपनी, पहिला जशी भावी गळिंगण यांची. एकंदरीत तुम्ही सर पारंपरिक मध्ये कसे रुजू झालात ते तुम्ही सांगितलं, पण सर दशावतार वादन म्हणजे दशावतारात जी संगीत साथ दिली जाते ते वाजवणं हे खूप कठीण काम आहे. कारण दशावतारामध्ये काम करणारे जे कलाकार असतात ते काही सर्वच संगीत विशारद नसतात, पण त्यांना सर्वांना सांभाळून घेऊन आपल्याला ती कला जोपासायची असते आणि एक त्याच्यातून नाव कमवायचं असतं. तर सुरुवातीला हे करणं तसं सोपं नाही. तर हे एकंदरीत तुम्ही कसं केलात, आणि हे सर्व जे असतं ना चढउतार, ते तुम्ही मॅनेज करण्यासाठी तुम्हाला कोणाकोणाचा साथ मिळाला किंवा कोणाकोणाचं मार्गदर्शन मिळालं? मुळात आधी जेव्हा पेटी म्हणजे दशावतार करायचं झालंच तेव्हाच मी दादांना विचारलं की दशावतार, मग दशावताराचे अनुभव गेले. मागची 8 वर्ष मी नुसतं त्यांच्याबरोबर फिरायचो नाटकं बघायला. ते ज्या कंपनीत होते तिथे 8-10 वर्ष जवळजवळ फिरत होतो, त्याच्यामुळे मला ऐकून दशावतार काय हे थोडं कळत होतं, पण ते करायला जर गेलं तर केवढं कठीण असेल. तेव्हा गावातल्या नाटकांना असताना बसायचो जेव्हा पेटी वाजायला, तेव्हा पहिल्याचपासून आम्हाला शिकवणच अशी होती दादांची की मग तो कलाकार कोणी येणारा असू दे, तो प्रवेशाला कुठच्या येतो, मग त्याला अनुसरून काय म्हणायचं, मुक्याने त्याला आणताने आणि मुक्याने त्याला प्रवेशातून घालवताने, ही पहिल्यापासूनच मनावर बिंबलेलं होतं. त्याच्यामुळे भावी गळिंगण कंपनी ठरल्यानंतर कैलासवासी भावी गळिंगण यांनी म्हणजे जवळजवळ त्यांच्याकडे बरंच मार्गदर्शन त्यांचं पण लाभलं. म्हणजे दशावतार काय असतं, म्हणजे बिराडातलं कसं आणि आतलं कसं, हे त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळालं भावी गळिंगण यांच्याकडून. आणि प्लस संगीताचं ज्ञान म्हणजे जरी नसलं दादांना आणि जरी नसलं तरी काय अनुरूप आहे त्याला, म्हणजे दशावतार नाटकाला कथानकाला धरून काय अनुरूप आहे, काय पाहिजे आणि काय दिलं पाहिजे, हे सुद्धा त्याच्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाचं असतं. ते आधी मुळात दादा उदयकडूनच समजलं आम्हाला. मग त्याच्या अनुरूप आम्ही नंतर मग म्हणजे संगीताचा गुरु जर म्हणाल असा तर मला खूप पेटी आवडायची अरुण राणे यांची. म्हणजे त्यांची पेटी मी वालावलकरांकडे असताना त्या टीममध्ये त्यावेळी जी ऐकलेली त्यांची कॉड धरण्याची पद्धत किंवा ह्या म्हणजे माझ्या मनातले गुरु ते, त्यांना मी प्रत्यक्षात कधी भेटलो नाही किंवा त्यांनी मला कधी दाखवलं नाही की वा ही अशी अशी वाजवतात म्हणून, पण त्यांच्या कॉड वगैरे धरण्याची पद्धत जी होती दशावताराची, दशावतार वाजवण्याची पद्धत, त्याच्यामुळे मनातले गुरु माझ्या अरुण राणे. बरोबर. असं मार्गदर्शन असं बाकी संगीताचे दशावतारी हे कसं पांढरी 4 मध्ये चालतं, त्याची प्रॅक्टिस मग त्याच्यातून होत गेली आपोआपच. असं मार्गदर्शन असं कोणाचं घेतलं म्हणजे धडे कोणाचे घेतले नाही. बरोबर. आणि तुम्ही म्हणतात की तुम्हाला दादा राणी कोणसकर हे एक खूप मोठं नाव आहे, तसंच उदय राणी कोणसकर हे सुद्धा खूप मोठं नाव आहेत. यांच्यासारख्या कलाकारांचं मार्गदर्शन मिळणं हे खरंच भाग्याचं काम आहे. त्यानंतर अरुण राणे म्हणा, हे सुद्धा एक दिग्गज हार्मोनियम वादक होते. यांच्या सर्वांचं तुम्हाला एकत्रितपणे तुम्हाला मार्गदर्शन लाभल्यामुळेच आज संदीप कोणसकर हा एक कलाकार. त्याच्याबरोबर परत उदय 4 वर्ष, उदय राणे कोणसकर 4 वर्ष नाईक मोचेवाडकर कंपनीत असताना, त्यावेळची डबल वगैरे नाटकं असताना तुषार नाईक यांचं मोलाचं पण सहकार्य लागलं. म्हणजे त्यावेळी कसं झालं
मध्ये मध्ये असं तसं दादा जसा बसवायचा आपल्या पार्शकर कंपनीत, तसाच मग उदयच्या कंपनीत गेल्यानंतर उदय पण बसवायला लागला. हा वाजवतो, एक 4 प्रवेश वाजवू शकतो. मग शेवटच्या 4 प्रवेशांना मालकांना सांगून तुषार नाईक पण मग काय म्हणायचे नाही, त्यांच्याकडे बसून पण त्यांचं पण कानावर पडून थोडं त्याचं आकलन पण झालं. बरोबर. सर, कुठलंही क्षेत्र म्हटलं की त्यामध्ये नाव होणं हे खूप महत्वाचं असतं आणि ते नाव होण्यासाठी आपण सतत मेहनत घेत असतो. पण ती मेहनत कामी येण्यासाठी एखादा क्षण असतो. तो क्षण तुमच्या जीवनात कधी आला आणि तुमच्या बाबतीत असं काय घडलं जेणेकरून आज संदीप कोनसकर म्हटलं की त्याची संगीत साथ ऐकण्यासाठी लोक जिथे कुठे असतील तिथून धावून येतात आणि तुमची संगीत साथ ऐकतात आणि मंत्रमुग्ध होतात. तर तो क्षण कसा आला आणि एक तुमचं ब्रँड म्हणून नाव कसं झालं? ह्याचं सांगायचं झालं तर प्रसंगाशी सुसंगतच मला ह्याच्यावरच बोलावं लागेल. कथा काय आहे आणि त्या कथेला अनुरूप संगीत कसं द्यावं, मग ती कथा कोणती कशी चालते, त्याला अनुरूप असं गाणं काय आहे, हे पहिल्यापासूनच दादाने सांगितलेलं असल्यामुळे त्याच्यावरच मी अभ्यास करत गेलो. याचा एखादा मला डेमो बघायला मिळाला तर खूप बरं होईल. डेमो म्हणजे आता तुम्ही जसं बोललात की प्रसंगाशी सुसंगत असं एकंदरीत तुमच्या साथीला नाव पडलंय, तर त्याचं एखादं म्हणजे एक प्रात्यक्षिक आम्हाला तुम्ही दाखवावं. आता हार्मोनियम तर तुमच्या सोबत आहे, तर एक प्रसंगानुरूप सादरीकरण कसं कसं होतं स्टार्ट टू एंड, ह्याचं जर एखादा डेमो किंवा ह्याचं एखादं प्रात्यक्षिक मिळालं तर आमच्या रसिक प्रेक्षकांना आणि जे नवोदित कलाकार ज्यांना हार्मोनियम बद्दल शिकायचं आहे त्यांना खूप मदत होईल. तर एखादा असा प्रसंग घ्या की अर्जुन आणि कृष्ण रणांगणावर उभे आहे. कौरव पांडवातलं कुठचंही म्हणजे असं जर नाटक असलं आणि कौरव पांडवांच्या नाटकातील एखादा जर प्रसंग असला तर समोर आपलेच बांधव आहेत हे पाहून अर्जुन गर्भगळीत होतं. त्यावेळी कृष्ण अर्जुनाला सांगतो. मग कृष्ण अर्जुनाला जो बोध करतोय म्हणजे कसं सांगतोय की कृष्ण अर्जुनाला सांगतोय की शूरवीराचे कार्य कोणते, धर्म असे कोणता, अर्जुना ऐक असा विचार, म्हणजे तो विचार सोडून दे आणि तू तुझं जे कर्तव्य आहे, जे लढायचं आहे तेच कर्तव्य कर. म्हणजे असा कोणताही जरी प्रसंग कुठच्याही नाटकात जर असला तर हे गाणं, हे लंगार ते त्याच्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. शूरवीराचे कार्य कोणते, धर्माचे कोणता, वीरा ऐकचा विचार, कुणी न फुले कुणी न परके, क्षत्रियाला दोन्ही सारिखे, कुणी न फुले कुणी न परके, क्षत्रियाला दोन्ही सारिखे, शूरवीराचे कार्य कोणते, धर्माचे कोणता, वीरा ऐकाचा विचार. खूपच छान. आता दुसरा एक प्रसंग जो खास लोकाग्रह असतो आम्हाला ते गाणं ऐकायचं आहे. ते म्हणजे तुम्ही एक ट्रिक्सीन नाटक करायचात माननीय लोकराजा श्री सुधीर कलिंगण यांच्या कंपनीत असताना. ते म्हणजे शिवचक्र तीर्थामधील गरुड गगन भरारी घेतोय आणि तो काय राजकुमार जो विवळत तिथे पडलेला आहे त्याला उचलल्यानंतर जो तुम्ही एक प्रसंग निर्माण करायचा, म्हणजे तो एक त्यावेळी जे तुम्ही पद सादर करायचं ते पद आजही लोकांच्या अक्षरशः म्हणजे गुणगुणत असतात, अक्षरशः लोकांच्या मनात आहे. तर तो प्रसंग आणि त्या प्रसंगाशी सुसंगत तुम्ही जे गाणं बसवलेलं ते ऐकायला मिळालं तर खूप आनंद होईल. मुळात प्रसंगाशी सुसंगत म्हणजे दादांची संकल्पना ट्रिक्सीन ही आली. त्याच्यामुळे ट्रिक्सीन नाटक असल्यानंतर लोकांचा कल ट्रिक्सीनवर प्लस त्याच्या स्टोरीवर प्लस तेवढ्याच ताकदीच्या संगीत साथीवर असाच असतो. त्याच्यामुळे संगीत साथही तेवढ्याच जर दर्जाची असेल किंवा म्हणजे त्या नाटकाला उपयुक्त अशी
तरच ते नाटक तेवढ्या ताकदीनं, कलाकार जेवढ्या ताकदीनं नेतात तेवढ्या ताकदीनं संगीतकार किंवा असं. तसं त्याच्यातली एक शिवचक्र तीर्थ जे मीच लिहिलं होतं, शिवचक्र तीर्थ, तर त्याच्यात गरुडाची भूमिका मालक करायचे माननीय सुधीर कलिंगण. तर गरुड ट्रिक्सीन असा होता की गरुड उंचावरून म्हणजे त्या क्रेनवरून दाखवायचे. त्याच्यासाठी ते गाणं आम्ही वापरलेलं, गरुड आकाशी झळकला वाटे माझा स्वामी आला. गरुडा आकाशी झळकला झळकला झळकला, ओ गरुडा आकाशी झळकला झळकला झळकला, वाटे माझा स्वामी आला. स्वामी वाटे माझा स्वामी आला. स्वामी वाटे माझा स्वामी आला. आला भक्तांचा कैवारी, देतो दर्शन मुरारी, देतो दर्शन मुरारी. आला भक्तांचा कैवारी, देतो दर्शन मुरारी. गरुडा आकाशी झळकला झळकला झळकला, वाटे माझा स्वामी आला. स्वामी वाटे माझा स्वामी आला. सर खूपच छान. आता एखादा दुःखी प्रसंग ऐकायला आवडेल. दुःखी गाणी मी जेवढे वर्ष आता दशावतार करतोय तेवढ्या वर्षात प्रत्येक वर्षाला तरी निदान 1-2 गाणी तरी दुःखी. ही माझ्या पप्पांची कृपा. कारण पप्पा माझे सामाजिक नाटकात स्त्रीपात्र करायचे. त्या स्त्रीपात्र करत असताना त्यांनी बरीच गाणी अशी दुःखी प्रसंगाला गायलेली. त्याच्यातली काही किंवा जुन्या मराठी पिक्चरातली म्हणा किंवा जुनं नाट्यसंगीत म्हणा. पण हर वर्षी नवीन नाटक असलं की नवीन दुःखी गाणं मी शक्यतो त्या प्रत्येक नाटकात किंवा त्या वर्षाला निदान 1-2 तरी गाणी नवीन असतातच माझी. हो, कारण आम्ही सुद्धा ऐकलंय. कारण तुमची मुलाखत घेण्यापूर्वी आम्ही बऱ्याच नाट्यरसिकांशी पण भेट घेतली आणि तुमच्याबद्दल माहिती गोळा केली. लोकांनी पण आम्हाला भरपूर लोकांनी सांगितलं की आज संदीप कोनसकरच्या मागे एवढा प्रेक्षक वर्ग का आहे, कारण त्याच्यावर प्रेम का करतात. कारण संदीपची जी गाणी असतात किंवा संदीप कोनसकर जे गायन करतो त्यात सतत नाविन्य असतं.
आता या क्षेत्रात बरेच म्हणजे एकमेकांची कॉपी करण्याचे प्रकार बरेच चालतात, बरोबर. पण संदीप कधी कोणाची कॉपी करताना दिसत नाही. त्याच्या शक्यतो गाण्यात शक्यतो नाही, आणि त्याच्या गाण्यात शक्यतो नाविन्य असतं आणि दरवर्षी काहीतरी नवीन ऐकायला मिळतं, हो. म्हणून आम्ही त्याचे चाहते. तर तो दुःखी प्रसंग आणि त्याच्याशी प्रसंगाशी सुसंगीत तुमची संगीत साथ ऐकायला आवडेल. संत तुकाराम महाराजांचाच अभंग. पहिली संत तुकाराम महाराजांची माफी मागावी असं म्हणतो, कारण त्या अभंगाला प्रसंग मिळाला म्हणून मी फक्त शब्द बदलले त्याच्यातले. कागा दावीला जगदाकार, सत्य तू विठ्ठलाय, तिथं मी देवा केलं आणि ते दुःखी गाणं तयार केलं. म्हणजे एखादा हा राजकुमार किंवा राजकर्ता हरल्यानंतर किंवा हरल्यानंतर. देशोधडीला लागल्यावर लागल्यानंतर आम्ही गेल्या वर्षीच गजवज्र काय म्हणून दादाराणी बनसकर लिखित जे ट्रिक्सिंग नाटक करायचो, त्या नाटकात असा एक प्रसंग होता. एक राजा आणि राणी हतबल झाली आणि त्या विलनने येऊन, म्हणजे जो कोण खलनायक होता त्याने येऊन त्यांना मारझोड केली, राजाला अंधत्व करून दिलं आणि त्याच्यानंतर तो पुढच्या मार्गाला हाकलून दिलं. तेव्हा मी ते गाणं स्टार्ट केलं. दुःखी राजाला बाहेर काढताना ते गाणं स्टार्ट केलं. पुढे जाऊन तेच गाणं मी दुसरा अंतरा घेऊन, ज्यावेळी तो राजा कुठेतरी मार्गात त्या एका ऋषीला मिळतो, तो व्हिलनच असतो, त्या ऋषीपर्यंत पोहोचतो, तेव्हा तेच गाणं माझं अंतरा भक्त बदल. तिथून त्याला तो ऋषी मार्गदर्शन करतो आणि पुढे त्या गणेश कुंडात स्नान करायला सांगतो, दुसरा अंतरा. तिथून तो परत गणेश कुंडात उडी घेतो, तेव्हा तिसरा अंतरा. म्हणजे पूर्ण गाणं मी ते एक गाणं त्या पूर्ण प्रसंगाला वापरलं. याचं कारण काय, तर त्या पूर्ण कथानकाचा असा विचार जर मी केला तर त्या राजाचा आणि राणीचा मध्ये आमच्या कथानकाचा दुसरा प्रवेश होता, पण राजा राणीचा मार्ग एकच होता. मार्गात ती जेव्हा हाकलून दिली तेव्हा चालताना जो मार्ग होता त्या मार्गातच त्यांना तो ऋषी मिळाला, खल नाही. त्याच मार्गातनं पुढे गेले तेव्हा तो गणेश कुंड मिळाला, त्याच्यात त्यांनी स्नान केलं. मग पुढची स्टोरी चालू होते. त्याच्या अगोदर मध्ये पण प्रवेश आहे, पण लोकांना बघताना काय वाटलं की अरे एका गाणं राजा त्याच मार्गात आहे रे, हे लोकांना दाखवायचं माझ्या मनात होतं. बरोबर, म्हणजे ते एका त्या प्रसंगाशी लोक कनेक्टेड राहिले. मधचा जो प्रवेश झाला तोही तेवढ्या ताकदीनेच गेला, तेवढ्याच ताकदीने त्याच्या पुढच्या 33 म्हणजे पहिला प्रवेश राजा राणीला मारझोड करून काढला, दुसरा प्रवेश विलनचा झाला मार्गदर्शन करायचं, त्याच्यामध्ये एक विलनचा प्रवेश आणि चौथा प्रवेश परत मग गणेश कुंडात स्नान करायचं आहे. पण लोक त्या प्रवेशाला पण तेवढ्याच ताकदीनं त्याच मार्गात राजा आहेत म्हणणार त्या गाण्यामुळे. बरोबर, ते गाण्याचा वापर मी असा केलेला. ते गाणं होतं कागा दाविला जगदाकार, सत्य तू देवा, सत्य तू देवा. रूप नाही त्यासी ठेविले नाव, रूप नाही त्यासी ठेविले नाव. लटकाची श्रम वाढविला, कागा दाविला जगदाकार. सत्य तू देवा, सत्य तू देवा, असं गाणं होतं ते. ह्याच्यातला दुसरा अंतरा होता सांभाळी सांभाळी आपुली ही माया, आम्हासी का भयभीत केले. सत्य तू देवा, सत्य तू देवा, सत्य तू
तिसरा अंतरा होता याचा गणेश कुंड. गणेश कुंडात आता स्नान करायला गेल्यानंतर देवा माझा मारी का तू झालाच निष्ठुर, होताची केवळ निर्विकार, होताची केवळ निर्विकार, सत्य तू देवा, सत्य तू देवा. अजून एक प्रसंग, त्या नाटकात कुठच्याही नाटकात जर समजा एखादा राजकुमार किंवा राजा वेडा असेल तर त्याच्यासाठी त्याचा वापर आपण करू शकता. असाच म्हणजे कसा की जो प्रेम वेडा पाहिजे, मग त्या प्रेम वेड्यासाठी आम्ही गाणं निवडलेलं, म्हणजे मी केलेलं नाट्यसंगीतच आहे ते. मज क्षणा क्षणाला रूप तिचे भासते, छळतात जीवाला दाहक भासते, ती रांधच फिरतो फिरतो वेड्यानं, कुठे राजसा माझी प्रिय वल्लभा, दश दिशास फिरतो फिरतो वेड्यानं, कुठे राजसा माझी प्रिय वल्लभा. मज क्षणा क्षणाला रूप तिचे भासते, छळतात जीवाला दाहका भासते, ती मिरांदच फिरतो फिरतो वेड्यानं, कुठे राजसा माझी प्रिय वल्लभा, दश दिशास फिरतो फिरतो वेड्यानं, कुठे राजसा माझी प्रिय वल्लभा. खूपच छान सर. जेवढं तुम्ही वाजवत जातात तेवढी आमची भूक वाढत चालली आहे. आणि आता जो विषय म्हणजे आता जो प्रसंग आहे तो सर्वांच्या आवडीचा आहे, तो म्हणजे युद्ध प्रसंग. समरांगणी आल्यावर दोन योद्ध्यामध्ये युद्ध होतं आणि त्यावेळी जे लंगारगीत सादर केलं जातं ते एखादं तुमच्या आवडीचं एक किंवा दोन लंगारगीत जर तुम्ही म्हटलात तर अजून मजा येईल. लंगारगीत पण मी घेताना शक्यतो दोन योद्धे समोर कोण आहेत, मग त्याच्यात गुरु शिष्याचं नातं असेल, देवभक्ताचं नातं असेल, किंवा एखादा क्रूर व्हिलन असेल आणि त्याच्यासोबत राजा असेल, मग शक्यतो आपल्याला त्यातून जास्तीत जास्त समोरच्या म्हणजे रसिकांना काय त्याच्यातनं बोध करता येईल किंवा त्यांच्यातलं युद्ध काय आहे ह्या संदर्भातच शक्यतो मी लंगार पहिल्यापासूनच निवडायचा प्रयत्न, म्हणजे निदान 90% तरी द्यावं ह्या प्रयत्नांनी असतो. नाहीच शक्य झालं तर जुन्यातलं एखादं म्हणा. तर जर गुरु शिष्याचं युद्ध होत असेल तर एखादं लंगारगीत कोणतं म्हणा? हा, गुरु शिष्याची समजा जर कसोटी असेल, एखाद्या गुरु शिष्याची कसोटी असेल तर त्यासाठी पाय तुझे गुरुराया, पाय तुझे गुरुराया, माझी देव माझ्या
नात्यासाठी चालू शकतं. आणि आता तुमचं एखादं आवडीचं. माझं आवडीचं म्हणजे गंगाजल नाटक ज्यावेळी दादा कोणस्कर यांनी काढलं त्या वर्षी मी जवळजवळ सगळीच लंगारं त्या नाटकाच्या कथानकाला अनुसरूनच केलेली. जवळजवळ 80% तरी जसा प्रसंग असेल तसा प्रसंग. त्याच कथानकातील एक प्रसंग सांगतो तुम्हाला. नृसिंहाची मूर्ती मिळते, तर राजाच्या गुराख्याला नृसिंहाची मूर्ती मिळते आणि तो राजापर्यंत घेऊन येतो आणि ती घटना सांगतो की स्वप्नभास सांगतो तो त्याला. आणि स्वप्नभासामुळे ती स्थापन करायची असते. स्थापन करायला जाणार तेवढ्यात तो मांत्रिक असतो, तो तिथे येतो बरोबर आणि विरोध करतो. पण ती मूर्ती त्याच्याकडे आहे, त्याच्यामुळे त्यालाही माहित आहे की माझा नृसिंह माझ्या हातात जोपर्यंत आहे तोपर्यंत मला कशाची भीती नाही. मग त्यावेळी मी लंगार म्हणायचो त्या दोघांच्या युद्धात, हरी आला रे हरी आला. म्हणजे तो हरी त्याला मिळालाय, तो आलाय असं, म्हणजे त्या प्रसंगाला अनुसरून असं गाणं जुनच होतं, पण मी ते मला त्या प्रसंगाला सूट वाटलं म्हणून तिथे घेतलेलं. हरियाला रे हरियाला, हरियाला रे हरियाला, संत संगे ब्रह्मानंदू झाला, संत संगे ब्रह्मानंदू झाला. हरियाला रे हरियाला, हरियाला रे हरियाला, हरी येथे रे हरी तेथे, हरी बिन नाही तुझे, हरी बिन नाही तुझे. हरियाला रे हरियाला, हरियाला रे हरियाला, असं होतं ते गाणं. खूपच छान. तर दशावतारामध्ये अक्षरशः एका स्टेजवर एका बाकावर षण्मासचा दरबार भरला जातो आणि तो षण्मासचा दरबार हुबेहूब तिथे साकारला जातो. त्यावेळी अप्सरांचं नृत्य गायन होतं. त्यावेळी तुम्ही एखादं पद म्हणतात, तर ते नृत्याविष्काराचं एखादं पद ऐकायला मिळालं तर अजून मजा येऊन. त्याच्यात पण मी म्हणजे त्या नृत्यात पण मी म्हणजे ते पूर्वांपार चालत आलेली गाणी बरीच होती त्या नृत्यासाठी वापरण्यात. म्हणजे रंभा नृत्य असलं की एक ठराविक गाणी ठरलेलीच होती. त्याच्यात पण मी थोडाफार बदल केला. म्हणजे गाणी शोधल्यानंतर काय मिळतात, गाणी जुनीच होती, फक्त चेंजेस केला आणि काळानुरूप बदल पाहिजे. पण कुठे तिथे इतर धोका न देता ती गाणी मी वापरली. त्याच्यातील एक गाणं तुम्हाला सांगतो, बरीच वापरली गाणी, त्याच्यातली एक सांगतो तुम्हाला. रंभा नाची रे नाची रे, नाची नाची रे, रंभा नाची रे नाची रे, नाची नाची रे, पग घुंगरू बांध रंभा नाची रे,
पग घुंगरू बांध रंभनाची रे, पग घुंगरू बांध रंभनाची, रंभनाची रे, रंभनाची रे, रंभनाची रे, रंभनाची रे, रंभनाची रे, नाची रे, नाची नाची रे, पग घुंगरू बांध रंभनाची, पग घुंगरू बांध रंभनाची रे, पग घुंगरू बांध रंभनाची. मै रंभा इंद्रलोक की हो गई आपकी दासी रे, मै रंभा इंद्रलोक की हो गई आपकी दासी रे, रंभनाची रे, रंभनाची रे, रंभनाची रे, नाची रे, नाची नाची रे, पग घुंगरू बांध रंभनाची रे, पग घुंगरू बांध रंभनाची रे, पग घुंगरू बांध रंभनाची, रंभनाची रे, नाची रे, नाची नाची रे, पग घुंगरू बांध रंभनाची, खूपच छान सर. खरंच प्रसंगाशी सुसंगत साथ. तुम्हाला का हे नाव तुम्हाला का पडलं याचं योग्यरित्या प्रात्यक्षिक आम्हाला मिळालंय आणि आमचे रसिक प्रेक्षक जे बघतायत त्यांनाही त्याचं उत्तर मिळालंय. पण सर मी आज माझ्या रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितो, बऱ्याच जणांनाही माहीत आहे पण सर्वांना एक कळवू इच्छितो की संदीप कोणस्कर हे फक्त हार्मोनियम वाजवणे इतपत मर्यादित राहिलेले नाहीयेत. तर त्यांनी आपल्या कथालेखनातून अनेक कथालेखन करून नाटकं लिहिली आहेत दशावतारामधली. तर सर हे कथालेखन हा जो प्रकार आहे ते कथालेखन लिहिण्याचा योगायोग तुमच्यावर कसा आला आणि हे जे शिवधनुष्य आहे कथालेखनाचं, कथालेखन लिहिणं तेवढं सोपं नाही, हे तुम्ही कसं पेललात याबद्दल एक तुम्ही सांगाल तर रसिक प्रेक्षकांना कळेल. कथालेखन हा का माझा भाग नाही, पण बाळासाहेब संचलित चनवणकर गोरे दशावतार नाटक मंडळात असताना कंपनीतच कलाकार असे होते की त्याच्यात म्हणजे असा चरित्र सांगणारा किंवा नवीन चरित्र काहीतरी करणारा असा कोणच नव्हता. तर मला काहीतरी सुचलं म्हणून मी त्यावेळी एकदा एक सांगितलं आणि ते चाललं चांगलं.
म्हणजे सांगितलं मी ते काहीतरी असं म्हणजे रिमिक मध्येच होतं काहीतरी, मला नेमकं ते आठवत नाही, पण रिमिक मधचंच काहीतरी सांगितलेलं मी आणि माझ्या डोक्यानं असं जोडून जोडून काहीतरी काल्पनिक पौराणिक असंच झालेलं ते. पण त्याच्यातलाच भाग फक्त कथालेखन असं नाही, पण वाचनाची आवड आहे. मुळात वाचनाची आवड असल्यामुळे मोबाईलमध्ये काहीतरी आपलं शोधत बसायचं, त्याच्यातनं एखादी स्टोरी मिळाली तर त्याला कुठेतरी जुळवाजुळव करायची, त्याच्यात दादाचं वगैरे कोणाचं तरी मार्गदर्शन घ्यायचं आणि त्याच्यातून ते घडलं. अशी नाही म्हणजे फक्त ज्यावेळी कलेश्वर मंडळात ठरलो त्यावेळी पण परिस्थिती अशीच. त्यावेळी तिथे ठरलो पहिल्या वर्षी, त्यावेळी कथानक असं सांगणारा किंवा कथानक लिहिणारा असा माणूस तिथेच कोण नव्हता कथानक असं करणार. माझ्या ह्याच्यातनं चांगलं घडत गेलं कसं काय हे मलाही सांगता येणार नाही, किंवा दुसऱ्याकडून कोणाकडून तरी कुठची स्टोरी असेल तर त्याला जॉईंटिंग देऊन तिचा शोध घेऊन किंवा कोणाकडून तरी त्याचं मार्गदर्शन घेऊन असंच घडत गेलं ते. म्हणजे असं जाणून बुजून व कथा लिही किंवा लिहिली पाहिजे असं करून काही एकही कथानक झालं नाही. पण अशी 17 जवळजवळ कीर्तन ऐकून त्या कीर्तनातल्या स्टोरी घेऊन अशी जवळजवळ 4 वर्षात मी 17 लिहिली कथानक. 17 कथानक लिहिलात असं तुम्ही म्हणताय. मग त्याच्यातलं एक गाजलेलं किंवा अजूनही जे चालतंय नाटक असं एखादं कथानक आहे का? अजूनही चालतंय असं म्हणजे कथानकाचं कसं असतं, त्या टीममध्ये ते ज्यावेळी म्हणजे त्यांना नजरेसमोर बघून केलं होतं ते त्या टीममध्ये चांगलं होत होतं. आता ते करायला गेल्यानंतर कितपत होईल हे माहिती नाही, पण त्यावेळी गाजलेलं असं म्हणजे दुर्गाक्ष दुर्मती म्हणून आम्ही करायचो. त्या सीझनला जवळजवळ आम्ही त्या एका प्रयोगाचे जवळजवळ 180च्या आसपास प्रयोग केलेले एका नाटकाचे. म्हणजे हा एक प्रकारचा रेकॉर्डच आहे. हो, खूप केलेले म्हणजे फिटिंग मध्ये बसलेलं चांगलं आणि कलाकार होते त्या कलाकारांच्या योग्यतेचं म्हणा किंवा सगळ्यांना वाव होता त्यानुरूप केलेलं ते. त्याच्यामुळे बरं व्हायचं ते, त्याचे प्रयोग जास्तीत जास्त झाले. कथालेखनामध्ये तुम्ही ट्रिक्सिन नाटकांचं सुद्धा तुम्ही कथालेखन केलात. हो. तर ट्रिक्सिन नाटकाचं कथालेखन करण्याचे योगायोग कसा आला, म्हणजे ती जबाबदारी तुमच्यावर कोणी टाकली आणि ती तुम्ही कशी निभावून नेला? ट्रिक्सिन नाटक असं काय म्हणजे मनात मी ट्रिक्सिन करणार किंवा ते मला लेखन करायचं आहे असं काय नाही, पण स्टोरी एखादी कुठेतरी मिळाली, त्याला जॉईंटिंग मिळालं आणि त्याच्यातनं ते झालं. जाणून बुजून असं काहीच नाही केलं या नाटकात. 17 नाटकामध्ये जाणून बुजून म्हणजे भाग घेऊन वा माझं ते काम आहे किंवा ते मला येतंय असं नाही केलं. आपोआप घडत गेलं, आतून ते घडत गेलं असंच म्हटलं पाहिजे. प्रसंगाशी अनुसरून त्यावेळी ते झालं. कोण नसल्यामुळे म्हणा किंवा त्याची एक गोडी असल्यामुळे म्हणा, सहज सुचत गेलं तसं तसं ते घडत गेलं. कसं घडलं काय परमेश्वरच. बरोबर. तुम्ही आता दशावतारी संगीतकार म्हणजे हार्मोनियम वादक म्हणून भरपूर नाव कमवलात. त्याचप्रमाणे तुम्ही लेखक म्हणून सुद्धा आज बऱ्याच लोकांच्या निदर्शनास आलात. पण मागे वळून पाहताना तुम्हाला पहिलं मिळालेलं या क्षेत्रातलं बक्षीस आणि त्याचा योगायोग म्हणजे बक्षीस असं म्हणायचं झालं तर कामगार कल्याणमध्ये ज्यावेळी मी पहिल्यांदाच बाबी कळिंगण कंपनीत ठरलो त्यावेळी मालवणमध्ये प्रयोग झालेला आमचा भक्त पुंडलिक नाटक मी पहिल्यांदा बघितलेलं आहे खूप वेळा. आणि त्यांच्याकडे एकत्र कंपनी असताना पण चालत होतं चांगलं. पण त्याच्यात एक असा प्रसंग आहे भक्त पुंडलिक नाटकात की पुंडलिक ज्यावेळी आईबापांना आपल्या छळतो आणि त्या ऋषीकडे जातो, ज्यावेळी कोण तो ऋषी आहे ना त्या ऋषीपर्यंत जातो, त्यावेळी तो ऋषी त्याला ते सगळं नाकारतो. आणि का नाकारतो हे ऋषी तो त्याला ती स्टोरी सांगतो. त्यावेळी मी बॅकग्राऊंडला ना एक गाणं म्हटलेलं, जन्मदात्याला वेड्या तू विसरू नको, त्यांच्या सेवेत अंतर देऊ नको, तुला होईल दर्शन मनोभावे रे, आई वडिलांच्या पावन चरणावर. हे मी फक्त बारीक 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 असं म्हणजे त्यांचं बोलणं चालू होतं, पण त्यांचं बोलणं थांबलं की माझं गाणं वाढायचं. त्यांचं बोलणं चालू असताना बारीक गाणं चालू होतं. असं पूर्ण प्रवेशाला त्या गाण्यानं मी बांधून टाकलं.
माननीय भजन सम्राट केळुस्कर उभा भालचंद्र केळुस्कर उभा परीक्षक म्हणून होते. त्यावेळी मला तिथे संगीतासाठी आम्हाला 2 नंबरचं बक्षीस मिळालेलं. हे एक आठवणीतलं बक्षीस असं पहिलं बक्षीस. आणि त्याच्यानंतर एकदा बाळा सावंत कंपनीत असताना बक्षीस म्हणता येणार नाही त्याला, पण कशा स्वरूपात माणूस आलेला मला नाही माहिती, पण पहिलंच जेव्हा हे स्वागतम गणराय माझं स्तवन चांगलं चाललेलं, तेव्हा मी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा बोरडोळ्याच्या जत्रेला, तालुका कणकवली, बोरडोळ्याच्या जत्रेला एका माणसानं तर अक्षरशः पहिल्या म्युझिकला आणि गणेश स्तवन स्टार्ट केलं तेव्हा पूर्ण एक नोटांचं बंडल आणलं आणि पूर्ण माझ्यावर असं उडवलं. पूर्ण 15 मिनिटं ते सगळं झाल्यानंतर, स्तवन झाल्यानंतर आणि जत्रेला ते पूर्ण आम्ही नंतर गोळाच करत होतो 15 मिनिटं. त्याच्यानंतर ठुमरी घालून नाटक स्टार्ट झालं. बरोबर. असे काही क्षण असतात जे आपण कधीच विसरत नाही. हो. तर आता जी तुम्ही भक्त पुंडलिका मधली जो एक प्रसंग सांगितला, ते गाणं आपण या मुलाखतीची सांगता करताना घेऊच, पण त्याचबरोबर आता एका वेगळ्या विषयाकडे वळतोय की आपण या क्षेत्रात कार्यरत असताना नेहमीच आपल्यासोबत चांगले वाईट क्षण घडत असतात. हो. तर त्याचाच भाग या प्रश्नात आहे. ते म्हणजे ह्या कारकीर्द, म्हणजे जी पण तुम्ही आता गेली 10 वर्ष या क्षेत्रात आहात, तर ह्या 10 वर्षाच्या करिअरमध्ये तुमचा असा एखादा क्षण तुमच्या आयुष्यात आला की जो आजही तुम्हाला आठवला की तुमच्या अंगाचा थरकाप उडतो आणि देवा गजाननाला तुम्ही सांगणं घालता की बाबा देवा गजानना, हे एकदा झालं तेवढं बस, पुन्हा मात्र असा प्रसंग माझ्या आयुष्यात नको येऊ दे. आणि अजून एखादा असा क्षण जो क्षण आठवला की तुम्हाला झोपेत सुद्धा हसायला येतं आणि तो विनोद तुम्ही आवर्जून सगळ्यांना सांगता आणि त्याची मजा घेता. प्रसंग अंगावर घाम आणणारा म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा दशावतार, म्हणजे एवढं दशावतार येत नव्हतं वाजवायला, तेव्हा कैलास जोशी भास्कर मेस्त्री कुळ्याचे स्त्रीपात्र करायचे ते. तर त्यांच्याकडे त्यांच्या कंपनीत मी पेटी वाजवायला, मला त्यांनी हार्मोनियम वाजवायला म्हणून बोलवलं. तेवढीशी काय मला येत नव्हती, पण दशावतार थोडं वाजवायचं. डेअरिंग करून गेलो, पण तो गाण्यातला बाप माणूस, त्यामुळे आज भेट होणार हे गाणं होतं. ते त्यांनी स्त्री भूमिका केलेली, त्या स्त्री भूमिकेत ते गाणं म्हटलेलं, आज भेट होणार प्रियाची. ते गाणं त्यांनी एवढं अप्रतिम ते गायचे की ते गाणं मी शोधत होतो शेवटच्या अखेरच्या क्षणापर्यंत. त्याचं गाणं संपेपर्यंत मला काय पेटीवर ते गाणं मिळालं नाही. पण तेच गाणं नंतर मी का आलं नाही याचं आकलन करून त्यांच्याचकडे जाऊन त्यांचंच वाजवलेलं पण आहे त्याच्यानंतरच्या काळात, आणि त्यांना त्यांची परत शवासकी पण घेतलेली. पण त्यावेळी माझा त्यांनी घाम काढला. बरोबर. त्यावेळी तो जो प्रसंग फेस केलास तो तुला अजूनही आठवला तर म्हणजे थरकाप असा प्रसंग परत येऊ नये, आणि देवाच्या कृपेने नाही आला अजून तरी नाही, कारण तू तेवढी मेहनत सुद्धा घेतलीस, त्याच्यामुळे तो नाही आला. आता एक विनोदी क्षण बाबी गळिंगणांकडचाच सांगेल. कैलासजी बाबी गळिंगचे कलेश्वर दशावतारात त्यावेळी भाई शिर्के आणि बाबी गळिंगणे एकत्र असताना आनंदी सुहास गावडे ही व्यक्ती, अशी सुहास गावडे ही जसा रंगमंच असेल किंवा जशी जागा असेल तसा विनोद करणारा माणूस. ठरलेला काय नाही. आम्हाला वाटतंय की म्हणजे रोज बसलेला आहे, एखाद्या नाटक बसलेलं असतं, त्याच्यात विनोद एक ठराविक ठरलेला असतो, म्हणजे ठरलेलाच विनोद करायचे, असाच विनोद होता. एक माणूस बसलेला असताना रोज आपला म्हणजे पहिल्यांदा हसू यायचं, एक 4 प्रवेश असल्यानंतर व पेटीवर असताना काय ठरलेला विनोद. मग आम्हाला असायची गरज नाही, प्रेक्षकांना असायची गरज फक्त. म्हणजे प्रेक्षक जे नवीन असायचे वेगवेगळ्या जागेवरचे ते हसणारे, आम्हाला काय ते पाठ झालेलं ना. पण ह्यांचं तसं नव्हतं की आजही म्हणजे त्यांची विनोद करण्याची कला एवढी आहे की जागा जशी असेल तसा विनोद त्यांचा बदलत जाणार, त्यामुळे त्याचं हसू येते खूप. प्रसंग असा की एक माणूस पान गाऊन बसलेला होता आणि रोजच्या प्रमाणे विनोद चालू होता. रोजच्या प्रमाणे विनोद चालू असताना त्या माणसाने अनेक नाटकंही आमची अगोदर बघितलेलीच होती. मलाही गावड्यांचे विनोद माहिती होते. रोज बसलेल्या नाटकात धवड काहीतरी होतं त्यांचं, मला वाटतं भूताची छायाचरित्र, काल्पनिक,
आणि एक माणूस पान खाऊन बसलेला होता. तो 4 गाव आजूबाजूला नाटकं बघायला फिरणारा, पण रोजचे विनोद असल्यामुळे तो त्या मनस्थितीत होता, रोजचे विनोद. पण त्या दिवशीच त्याने अनोखा विनोद केला आणि त्याने तोंडातलं पानं फॉक करून सोडून दिलं त्याने. संपूर्ण रंग. हो, प्रेक्षकच सगळे स्तब्ध झाले आणि प्रेक्षक पूर्ण हसत झाला. तुम्ही आता दशावतारी क्षेत्रात कार्यरत आहात आणि तुम्हाला पण त्याची जाणीव असेल किंवा तुम्हाला पण माहिती आहे की दशावतार कलेचा प्रसार खूप झाला आहे. दशावतारी कलेचे चाहते सुद्धा आहेत, म्हणजे गरिबापासून श्रीमंतांपर्यंत दशावतारी कलेचे चाहते आहेत. पण आता आलेला कोरोना काळ म्हणा किंवा अचानक येणारी परिस्थिती म्हणा कोणत्याही कलाकारावर, त्यावेळी हे दशावतार कुठेतरी वित्तीयदृष्ट्या कमी पडतं, हे प्रत्येक वेळी जाणवलेलं आहे आणि प्रत्येक वेळी ते दिसून आलं आहे. आणि याला कारणीभूत नक्कीच म्हणजे या कलेला न मिळालेला राज्याश्रय. तर आतापर्यंत जेवढे लोकनेते होते त्यांनी हे राजदरबारी आपलं दशावताराच्या राज्याश्रयाबद्दल कदाचित साकडा घातला नसेल, म्हणून आज ही एवढी प्रगत कला, एवढा प्रसार होऊनही राज्याश्रय विना आहे. तर आता जे नवीन लोकनेते आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल जेणेकरून या लोककलेला राजाश्रय मिळेल? एक खंत तुमची, कारण ही प्रत्येक दशावतारी कलाकारामध्ये ही खंत आहे. कारण ही वित्तीय दृष्ट्या दशावतारे हे अजूनही कमकुवत, म्हणजे बऱ्यापैकी कमकुवत आहे. हे एवढंच सांगेन की लोकाश्रय आहे तो राजाश्रय मिळावा. चालेल. आता सर, तुम्ही जो काय आम्हाला बहुमूल्य वेळ दिलात त्याबद्दल खरंच तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. आता तुमचे आभार तर आम्ही मानलेले आहेत. तर जाता जाता जो तुम्ही मगाशी भक्त पुंडलिकामधील प्रसंग सांगितलात, त्या प्रसंगामध्ये जे तुम्ही गाणं सादर केलं ते गाणं मी आता त्याच्यानंतर लंगारासाठी पण वापरलं. ते गाणं मी बॅकग्राऊंडसाठी वापरलं, ते गाणं. आणि या जर मुलाखतीचा शेवट जसं तुमचा दशावतारी क्षेत्रात नाटकाचा शेवट होतो, भैरवी म्हणा किंवा एका पद्याने तो शेवट होतो, तसा या मुलाखतीचा शेवट तसा झाला तर या मुलाखतीला अजूनच रंग चढून जाईल. तर होऊ द्या. जन्मदात्याला वेड्या तू विसरू नको, त्यांच्या सेवेत अंतर देऊ नको. तुला होईल दर्शन मनोभावे रे, आई वडिलांच्या पावन चरणावरी. देव भेटेल तुझला अपुल्या घरी, आई वडिलांच्या पावन चरणावरी. आधी चरण धरावे तू आई बाबाचे, मग होईल दर्शन भगवंताचे. तुला होईल दर्शन, होईल रे, तुला होईल दर्शन मनोभावे रे, आई वडिलांच्या पावन चरणावरी. देव भेटेल तुझला अपुल्या घरी, आई वडिलांच्या पावन चरणावरी, आई वडिलांच्या पावन चरणावरी. आता मुलाखतीची सांगता सुद्धा तुमच्या जगाचा होऊन जाते. संपले नाटक, संपली ही कथा, संपले नाटक, संपली ही कथा. कलेश्वर चरणी ठेवितो माता, कलेश्वर चरणी ठेवितो माता. 4 वेद 6 शास्त्रे पुराण घेऊनी, चालविली परंपरा दशावतारांनी. 4 वेद 6 शास्त्रे पुराण घेऊनी, चालविली परंपरा दशावतारांनी. दोन्ही कर जोडूनी नमितो आता, दोन्ही कर जोडूनी नमितो आता.
विठ्ठलेश्वर चरणी ठेवितो माथा